पुण्यात आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्याला ठाकरे गटाचे प्रमुख नेते यायला सुरुवात झालेली आहे। सुषमा अंधारे सुद्धा आता या मेळाव्यासाठी दाखल झालेल्या आहेत। काही आज शिवसंकल्प मेळावा पार पडतोय आणि दुसरीकडे मात्र सचिन वाजेंकडनं जो काही आरोप केला गेलेला आहे अनिल देशमुखांच्या वरती आणि आजचा हा मेळावा तुम्ही कसं पाहता हे सगळ्या? नाही, मला सचिन वाजेंच्या आरोपांचं टायमिंगच मोठं फार गमतीदार वाटते। ज्या पद्धतीने गेल्या 15 दिवसांमध्ये अनिल देशमुख साहेब सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन सांगतायत की त्यांच्यावर काय पद्धतीचा दबाव आणला जात होता आदित्य ठाकरे किंवा अजित पवारांवर आरोप करण्यासाठी, काय पद्धतीचे ॲफिडेव्हिट देण्यासाठी दबाव आणला जात होता। अशा सगळ्या सिनरिओमध्ये काल अचानक एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की मैं वो हूँ जो हवाओं का रुख बदल के रख देता हूँ। मग त्यांना हवाओं का जो रुख बदलना था वो क्या सचिन वाजे के जरिए से बदलना था? हा एक भाग आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दुसरं असं आहे की अनिल देशमुख साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील किंवा नवाब मलिकचे असतील, या तीनही लोकांना न्यायालयासमोर हजर करताना किंवा या तीनही लोकांना रुग्णालयात तपासणीसाठी आणलं जात असताना कधीही माध्यमांशी बोलायचा स्कोप मिळाला नाही। तो स्कोप नेमका वाजेंना कसा मिळतो? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, वाजेंना काही लिहायचंही होतं तर त्याच्यासाठी एवढा वेळ का लागला? वाजेंना काही लिहायचं होतं तर वाजेंनी ते एखादी न्यायसंस्थेशी संबंधित प्राधिकृत संस्था यांच्याशी तो पत्रव्यवहार करायला हवा। ज्या देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडला, सरकार पाडलं, महाराष्ट्र अस्थिर केला, महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेलं, त्याच देवेंद्र फडणवीसांना ते का पत्र लिहितात? हा अजून एक मोठा संशोधनाचा विषय आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्याला मला सरळ सरळ वाटतं विधानसभा निवडणुकीच्या आधी फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र असणारे देवेंद्र फडणवीस साहेब एक नवं फेक नरेटिव्ह तयार करू इच्छितात आणि त्यासाठी त्यांनी केलेला हा अत्यंत बालिश प्रयत्न आहे। अच्छा, पण सचिन वाजे म्हणतात की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी लवकरच देणार सुद्धा, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की नार्को टेस्ट करा माझी लागले तर। अहो साहेब, असेच पुरावे परमवीर सिंग पण आहे असं म्हणत होते ना, आणि नंतर तेच परमवीर सिंग म्हणाले की मी IQ माहितीवर बोललो आणि त्याच परमवीर सिंगांना परत शिंदे फडणवीस अजित पवार यांनी एका आरोग्य संस्थेमध्ये सामावूनही घेतलं। ज्या प्रदीप शर्माला तुम्ही पुढे केलं होतं त्याच प्रदीप शर्मांच्या पत्नीला इकडे एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षात प्रवेश दिला। त्यामुळे उद्या सचिन वाजेला माफीचा साक्षीदार करून त्यालाही वाचवणे आणि त्याला पुन्हा सरकार पक्षात सामील करून घेणे इथपर्यंत त्यांचे प्रयत्न असले तरी काही फार विशेष आश्चर्य वगैरे वाटणार नाही, कारण फडणवीस साहेब महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी, महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे फार स्पष्ट आहे। अच्छा, पण मग तुम्हाला काय वाटतं की याच्या मागे कोणीतरी आहे की सचिन वाजे आज जे काही बोलतायत, गेल्या काही वर्षापासून ते जेलमध्ये आहेत, आज ते अचानक ज्या पद्धतीने बोलतात त्याच्या मागे कोणी असू शकतं? याच्या मागे देवेंद्र फडणवीसच। देवेंद्र फडणवीसांना जेव्हा जेव्हा वाटतं की काय काय पद्धतीचे नरेटिव्ह तयार करायचे त्यावेळेला ते त्यांच्या पद्धतीने पत्ते टाकतात। स्वायत्त यंत्रणांचे लोक फडणवीसांच्यासाठी अगदी म्हणजे हात जोडून सेवेत तत्पर असतात आणि त्या पद्धतीने पाहिजे ती व्यक्ती पाहिजे त्या वेळेला बोलते, स्टेटमेंट करते आणि मग त्यांची जी शाउटिंग ब्रिगेड असते, मग त्याच्यामध्ये राणी असतील, राणा असतील, कंबोज असतील, ही जी सगळी शाउटिंग ब्रिगेड आहे ती लगेच वातावरण तयार करण्यासाठी डेस्परेटली तयार होते। परंतु महाराष्ट्राची जनता इतकी सुजाण झालेली आहे की आत्ता या शाउटिंग ब्रिगेडचाही आणि फडणवीसांनी टाकलेल्या पत्त्यांचाही फारसा परिणाम होणार नाही। पण तुम्ही आता राणेंचा उल्लेख केला, नितेश राणेंचा उल्लेख केला, ते पण म्हणतात की महाविकास आघाडीतल्या नेत्यांचे कुंडली देवेंद्र फडणवीसांकडे आहे, सगळ्यांच्या कुंडल्या आहेत। खरं तर मी वारंवार सांगते की छोट्या लेकरांवर आपण बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही। त्यामुळे ज्यांच्या हाताच्या रेषा नेमक्या कोणत्या दिशेने चालल्यात, कधी त्या काँग्रेस अली अकबर रोड सोनिया गांधींच्या दिशेने जातात त्यावेळेला तिकडे ते 10 वर्ष कुर्निसात करतात आणि पुन्हा आता इकडे हुजरेगिरी करतात। तर अशा लोकांना ज्यांना स्वतःचा से नाही, ज्यांना स्वतःचा मेंदू नाही, स्वतःचा हात नाही की योग्य दिशेने दाखवायला, त्यांनी इतरांवरती बोलण्यात काही अर्थ नाही। पण असो, राणेंच्या मुलांवर बोलून मला माझी वेळ अजिबात वाया घालवायची नाही। राणेंनी स्वतः सुद्धा टीका केली काल उद्धव ठाकरेंनी अवकातीत राहा अशा पद्धतीचं वक्तव्य आहे।
नाही, काय आहे माहिती आहे का, फडणवीसांचा प्रॉब्लेम असा आहे की फडणवीस कधीच समोरून वार करत नाही. ते 1 to 1 लढायला घाबरतात आणि त्यामुळे त्यांनी जी शाउटिंग ब्रिगेड तयार केलेली आहे. आणि विशेष बरं का, हे फार महत्त्वाचं, बाटगा अधिक कडवट असतो. सध्या भाजपमध्ये जी नॉयझी गँग तयार झाली ना, ते मूळ भाजपाई नाही आहेत. बघा, चंद्रकांत पाटील एक सुसंस्कृत राजकारण करतात, गिरीश महाजन नाही म्हटलं तरी फार शांततापूर्ण आपल्या मूज खेळतात. हे गोंधळ घालणारे कोण आहेत? राणे जे काँग्रेसकडून आलेत, त्या वाघबाई ज्या राष्ट्रवादीकडनं आलेल्या आहेत, किंवा अजून कोण, दरेकर जे मनसेकडून आलेले आहेत. हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत जे एक एक नॉयझी गँगचं काम करतात. मूळ भाजपाई जे आहेत ते बाटग्यांना वापरून घेतात. मूळ भाजपा जी आहे ती बाटग्यांना पुढे करून आपले पत्ते टाकायचा प्रयत्न करते. फडणवीसांची खरंच हिंमत असेल तर त्यांनी 1 to 1 लढायला तयार व्हावं. आजच्या मेळाव्यावरती सुद्धा नितेश राणे असं म्हणतात की अली संकल्प मेळावा आहे. मी म्हटलं ना, मी राणेंच्या पोरांवर कधीही बोलत नाही. लहान पोरं आहेत, राजकीय प्रगल्भता नाही, बिचारे त्यांना जेवढा टास्क दिला जातो तेवढी स्क्रिप्ट वाजवतात. त्यामुळे वरातीपुरती सुपारी वाजवणाऱ्या लोकांबद्दल आपण फार बोलू नये. देव त्यांचं भलं करू. धन्यवाद. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.